विठ्ठल 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 हरि प्राप्तीसी उपाय, हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविण प्राप्ती नाही ऐशी वेद देत ग्वाही, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. विठ्ठल 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 बसोनी माझी रसना. हरिगुणा वर्णवी, हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरी, स्वये भानुजो भानु आराधियेला. तयाचे कुळी दीपको दिव्य झाला, हरी भक्तीला गोनितारी समस्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विद्यत्रिनाथ. दत्त जनार्दन श्री एकनाथ, शरण शरण एकनाथा. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांचा संतपर प्रकरणातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आज आपल्या निमगाव वाघा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 9वं वर्ष सुरू आहे. त्याच्या 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि मी इथे आल्यानंतर मला स्मरण झालं की मागच्या वर्षी देखील या ठिकाणी मी आलो होतो. ग्रामस्थांचा कार्यक्रम होता त्यावेळी. आणि आता ज्यांच्या कुशल नियोजनाखाली हा कार्यक्रम सुरू आहे ते हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज यांनी या कार्यक्रमाच्यासाठी म्हणून मला आमंत्रित केलं आणि आपल्या सर्वांच्या भेटीचा योग या निमित्तानं आलेला आहे. महाराजांच्या माध्यमातून एक वारकरी शिक्षण संस्था चालते आहे. जवळपास 50-60 विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. यातली अनेक मुलं ही अनाथ आहेत. आणि अनाथ जीवांचा तू काज कैवारी असं ज्या परमात्म्याचं वर्णन संत महात्म्यांनी केलेलं आहे, त्या अनाथांचं नाथ होण्याची एक संधी जी त्यांना प्राप्त झाली ती दवडली नाही. आणि निश्चितपणे या विद्यार्थ्यांचं पालनपोषण विना मोबदला करतायत, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे, आज समाजामध्ये फुकट कोणी कोणासाठी काही करत नाही. मात्र वारकरी संप्रदायाचा वसा
हा घेऊन पुढे निघाले असल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती सुसंस्कार व्हावेत, पुढची पिढी चांगली घडावी, याच्यासाठी आपला देखील काहीतरी खारीचा वाटा समाजामध्ये असावा, ही भावना कदाचित त्यांच्या अंतःकरणात असावी. आणि म्हणून या वारकरी शिक्षण संस्थेचं शिक्षण या ठिकाणी देणं सुरू आहे. बाहेर चांगली इमारत देखील बांधली, महाराजांनी मला आता सांगितलं. इमारत देखील सुंदर बांधलेली आहे, विद्यार्थ्यांची चांगली सोय त्यांच्याकडे आहे. आणि खरं तर माणसाचं जीवन हे संगतीवरती अवलंबून आहे. आणि जी विद्यार्थी ही छोटी छोटी मुलं आहेत, यातली सगळीच काही कीर्तनकार होतील असं नाही आहे. मात्र कोणी कीर्तनकार होईल, कोणी गायक होईल, कोणी वादक होईल, आणि कोणी काहीच नाही झाला तर चांगला माणूस म्हणून तरी ते समाजामध्ये फिरतील, एवढी एक रास्त अपेक्षा ही या विद्यार्थ्यांकडून आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे संस्कार हे कदापि वाया जात नाहीत. आईबाप ज्याप्रमाणे संस्कार करणारे असतात, कदाचित काही मुलांना आईबाप नसतील, कोणाची आई नसेल, कोणाचे वडील नसतील, कोणाचं घरी कोणीच नसेल, मात्र त्यांच्यावर संस्कार कोण करणार? तर आदरणीय महाराजांच्या माध्यमातून हा संस्कार या पिढीवरती होतो आहे. वारकरी संप्रदायामध्ये जे काही तत्वनिष्ठ माणसं उपलब्ध आहेत, त्यांचा आदर्श या विद्यार्थ्यांसमोर जर राहिला तर निश्चितपणे एक तत्वनिष्ठतेचं जीवन, एका पक्क्या वारकऱ्याचं जीवन म्हणून ते जगू शकतात. आणि म्हणून ह्या विद्यार्थ्यांवरती संस्कार या ठिकाणी सुरू आहेत. चांगली गोष्ट आहे. त्या निमित्ताने त्यांची संत संगतीच घडती आहे. आणि आपण बघितलं, खूप सुंदर असं स्वागत आपण केलं. अगदी वेगवेगळ्या गोष्टी ज्या मोठ्या मोठ्या सप्ताहामध्ये असतात त्या सगळ्या इथे आणलेल्या आहेत. आणि आपण खूप हा कार्यक्रम छान सजवण्याचा प्रयत्न केला. यशस्वी नियोजन असं म्हणायला हरकत नाही झालेलं आहे. आणि म्हणून आज कोणता अभंग सेवेकरता निवडावा हा प्रश्न जेव्हा पडला, तेव्हा इथे आल्यानंतर या अभंगाचा विचार करावा असं माझ्या मनात आलं. आणि म्हणून एकनाथ महाराजांचा संतपर प्रकरणातला अभंग निवडलेला आहे. हल्ली लोकांना थोडंसं हलकं फुलकं लागतं. जास्त तत्त्वज्ञान म्हटलं की काय रंगलं नाही म्हणतात बाबाचं कीर्तन. त्यामुळे ठीक आहे, कीर्तन रंगणं न रंगणं हा भाग निराळा आहे, ते काही रंजकतेचं माध्यम नाही आहे. मात्र मी नेहमी सांगतो की कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही आहे, तर मनोभंजनाचं साधन आहे. मात्र ते आम्हाला कळत नाही. ठीक आहे, सगळ्यांना ते कळेल असं नाही आहे. काही जण वारकरी संप्रदायिक असतील, काही जण नसतील, काही जण दुरून बघणारी असतील. ऐका, प्रत्येकाची आपली आपली एक विचारधारा असते. आणि त्यामुळे काहीतरी सोपं सांगावं, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जर का माझ्या एखाद्या वाक्यानं, जे की संतांचं वाक्य आहे, अर्थात संत जे बोलतात तेच कीर्तनकारानं सांगावं, या धर्तीवरती बोलतोय, माझं वाक्य नाही, तर हे वाक्यसुद्धा माझं नाही, ही भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून संतांची जी काही मार्गदर्शनाची पद्धत आहे, लोकांना सन्मार्गाला लावण्याची पद्धत आहे, त्यांच्या एखाद्या शब्दानं, एखाद्या ओवीनं, एखाद्या प्रमाणानं, एखाद्या कडव्यानं, एखाद्या अभंगानं जर का आपलं जीवन बदललं तर निश्चितपणे हेच संत महात्म्यांना अपेक्षित आहे. आणि म्हणून संगतीचा परिणाम जीवनावरती काय होतो याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. दुस्संग सर्वथैव त्याज्यः असं नारदांचं वचन आहे. माणसानं दुस्संग म्हणजे दुर्जनांचा संग सर्वथैव त्यागावा. एक गोष्ट जेव्हा संत, ऋषी, मुनी, महापुरुष बोलत असतात तेव्हा त्याला दुसरी बाजू असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुस्संग सर्वथैव त्याज्यः, दुर्जनांच्या संगतीचा त्याग करावा, याचाच दुसरा अर्थ असा असतो की संतांच्या संगतीचा अनुसरण करावं किंवा त्याचा स्वीकार करावा. अनेक अशी प्रमाणं आपल्याला देता येतील की देवाचं नामस्मरण करावं, याचा अर्थ इतर साधनांमध्ये अडकून नये. म्हणजे एका गोष्टीला कायम आपल्याकडे आता 3D म्हटलं जातं नाही का, 3D पर्यंत आपण पोचलेलो आहे. पण विज्ञान असं सांगतं की एका गोष्टीला 11 बाजू असू शकतात जास्तीत जास्त, बरं का. एका गोष्टीला जास्तीत जास्त 11 बाजू असू शकतात, असं त्यांचं विधान आहे. ते कुठल्या आधारावर आहे आपल्याला माहिती नाही, पण आज आम्हाला 3D तरी माहिती आहे.
11D पर्यंत जाऊ शकतो असं विज्ञानाचं मत आहे, किंवा काही जे त्याच्यातले अभ्यासक आहेत त्यांचं मत आहे. आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. आम्हाला जेव्हा एक शब्द समोर येतो त्याची किमान दुसरी बाजू असते हे मानणारे आम्ही आहोत. दुस्संग सर्वथैव त्याज्यः म्हटलं की सत्संग धारण करा हे सांगण्याची गरज नसावी. देवाचं नामस्मरण करत जा असं सांगितलं तर त्याचा दुसरा अर्थ इतर कोणत्याही साधनामध्ये अडकू नका असा होत असतो. वारी करायची तर पंढरीचीच करा याचा अर्थ पांडुरंगाच्या संबंधानं जे काही स्थान आहे तिथली वारी करा, त्या व्यतिरिक्त वारी करू नका. तुम्ही म्हणाल मग संतांची वारी करायची नाही का? ते पांडुरंगाशी संबंधित आहे म्हणून त्यांचीही वारी करायची. म्हणजे एखाद्या गोष्टीला किमान आपण दोन बाजू अशा मांडू शकतो. आणि नेहमी मी सांगतो की कोणतीही गोष्ट ही सापेक्ष असते, तिला किमान दोन बाजू असतात. ती कोणासाठी तरी अशी कोणासाठी तरी तशी असते, किंवा ती अशी किंवा तशी असते. आणि त्यामुळे या अभंगाचा जर आपण विचार केला तर या अभंगामध्ये काही अभंगामध्ये संत महात्म्यांनी फक्त साधनेचा निर्देश केलेला आहे, काही अभंगामध्ये फक्त साध्याचा निर्देश केलेला आहे. परंतु या अभंगामध्ये साध्य आणि साधन या दोन्हींचाही निर्देश नाथ महाराजांनी केलेला आहे. म्हणजे एकनाथ महाराजांच्या जीवनाकडे बघून एक साधक विचार करू लागला की एकनाथ महाराजांचं जीवन जे आहे ते एवढं पवित्र आहे, शांत आहे, संयमी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे, सुखी आहे. आणि माझं जीवन जे आहे हे दुःखी आहे, कष्टी आहे, त्रासदायक आहे, क्लेशकारक आहे, मला समाधानच नाही आहे. मग त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वरवर पाहता भेद नाही, तरीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये एवढा आनंद आहे आणि माझ्या जीवनात एवढं दुःख आहे. त्यांच्या जीवनामध्ये समाधान आहे, माझ्या जीवनात असमाधान आहे. काय कारण आहे? याच्या विचारामध्ये तो पडला. खूप चिंतन केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर सगळ्याच गोष्टी प्राप्त झाल्यासारख्या होत असतात किंवा प्राप्त होत असतात. मग कदाचित एकनाथ महाराजांना भगवंताची प्राप्ती झाली का असा त्यांनी विचार केला. आणि खूप 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 चिंतन केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की भगवंताला, नाथ महाराजांना हरीची प्राप्ती झालेली आहे, भगवंताची प्राप्ती झालेली आहे. मग त्यांनी ज्या गोष्टींचा अवलंब करून त्या हरीची प्राप्ती केलेली आहे त्याच गोष्टीचा अवलंब जर मी केला तर मलाही तो अनुभव घेता येणार आहे. मग यासाठी काय करावं? एक तर त्यांनी माझ्याकडे यावं माझं भाग्य असेल तर, नाहीतर मी त्यांच्याकडे जावं जर त्यांनी स्वीकारलं तर, असा विचार त्यांनी केला. परंतु नाथ महाराज आपल्याकडे येतील न येतील या संशयामध्ये तो गर्त असतानाच त्यांनी विचार केला, जाऊ द्या, उशीर व्हायला नको, कारण आपलं भाग्य कधी उदयाला येईल, कधी एकनाथ महाराज माझ्याकडे येतील, कधी मला उपदेश करतील, त्यापेक्षा आपणच सद्गुरूंच्याकडे जाऊ, आपणच एकनाथ महाराजांच्याकडे जाऊ. आणि म्हणून तो एकनाथ महाराजांच्याकडे आला. एकनाथ महाराजांच्याकडे आल्याच्या नंतर त्यांनी नाथ महाराजांना ही त्याची व्यथा बोलून दाखवली. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या सांगता त्याच्यामुळे मनाला फार प्रसन्नता निर्माण होते. खूप चांगलं तुम्ही कीर्तन करता, प्रवचन करता, मात्र आम्हाला कळतच नाही की यातलं आमच्यासाठी योग्य काय आहे. पण त्या योग्यतेचा विचार न करता आम्ही पुढे जाऊन असा विचार केला की तुम्हाला जी अवस्था प्राप्त झाली ना ती अवस्था आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. तुम्हाला ज्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्या कोणत्या साधनेनं प्राप्त झाल्या आहेत हे जर मला कळालं तर मलासुद्धा ते समाधान होईल. म्हणून तुम्हाला हरीची प्राप्ती झाली हे मी माझ्या विचारांती ठरवलेलं आहे, माझ्या विचारांती मला कळालेलं आहे की तुम्हाला हरीची प्राप्ती झालेली आहे, मग ती हरीची प्राप्ती मला व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. असं म्हटल्याच्या नंतर नाथ महाराज हसले, म्हणले, वेड्या, प्राप्ताची कुठे प्राप्ती असते का? कळालं नाही म्हटले महाराज. जुने कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे. एका स्त्रीनं नथ आणली नवीन सोन्याची, आणि ती नथ आणल्याच्या नंतर आता कुठला एखादा दागिना जर का घेतला तर तो दाखवण्याची एक हौस असते. म्हणजे एखाद्याने अंगठी घेतली तर सारखे हातवारे करून असं दाखवत असतात, बांगडी घेतली तर सारखं खळखळ खळखळ वाजेल असं काहीतरी हातवारे स्त्रिया करत असतात. जर मंगळसूत्र घेतलं तर सारखं मंगळसूत्राला हात लावत असतात. असे काही प्रत्येकाचे काही हालचाली असतात. तसं ती आपली सारखी तोंड हलवायची, मग तोंड हलवल्यावर नथ हलायची. मग स्त्रिया विचारा, अगं तू नथ घेतलीस का? ती म्हणायची, हो हो मी नथ घेतली. मग तिला कौतुक वाटायचं, वा वा किती छान आहे वगैरे वगैरे. आता या नथीचं कौतुक चालू असताना, हे सगळं दाखवत असताना ती हलवता हलवता ती नथ खाली पडली म्हणण्यापेक्षा तिच्या कपड्यामध्येच ती अडकली. असं पकडा, मंगळसूत्रात अडकली असं समजा. आणि आता ती घाबरली. तिच्या लक्षात आलं नाही की आपली नथ जी आहे ती आपल्याच मंगळसूत्राला अडकलेली आहे. मग ती इकडे तिकडे बघू लागली, प्रयत्न केला, मात्र काही सापडायला तयार होईना. घाबरली, हरवली माझी नथ, हरवली. एवढं नवऱ्याने चांगली घेतली होती, एवढं महाग सोनं झालंय, लाख रुपये तोळा झालंय, हरवली. सारखं ती त्रास करून घेऊ लागली स्वतःच्या जीवाला. झालं.
आणि मग कोणीतरी काय केलं, लक्षात घेतलं की तिच्या मंगळसूत्रातच तिची नथ अडकलेली आहे. तिने सांगितलं मला माहिती आहे तुझी नथ कुठे आहे. तिने विचारलं कुठे आहे, जरा इकडे म्हणले. कुठे आहे, आरशात बघायला सांगितलं. आणि आरशात बघितल्यानंतर तिला कळालं की आपली नथ जी आहे ती दुसरीकडं नाही तर ती स्वतःकडेच आहे. आणि मग तिने एकदम अचानक म्हणली सापडली. जी तिच्याचकडे होती, जी तिच्यापासून दूर गेलेली नव्हती, ती प्राप्त झाल्यानंतर शब्दरचना काय आहे, सापडली. दृष्टांत संपला. आता ती हरवली होती का, ती तिच्याचकडे होती, मात्र ती तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हती. मुद्दा लक्षात घ्या, हरवली नव्हती. हरवणं म्हणजे काय, आपल्या शरीरापासून एखादी गोष्ट दूर असणं आणि ती न सापडणं म्हणजे हरवणं आहे. तिच्याच मंगळसूत्रामध्ये ती नथ हरवलेली अडकलेली, आणि अडकलेली असताना जेव्हा तिला कोणीतरी निर्देश केला की तुझ्याच मंगळसूत्रामध्ये ती अडकली आहे, जेव्हा तिनं बघितलं तर म्हणाली सापडली. वास्तविकतः ती हरवलेली नव्हती. जुने कीर्तनकार हे दृष्टांत देत होते. आता इथे नाथ महाराजांनी सांगितलं, बाबा अरे हरीची प्राप्ती करायची. हां, पाण्यावरती शेवाळ आहे, त्या शेवाळामुळे खालचं पाणी दिसत नसेल तर पाणी नाही असं नाही आहे, शेवाळ बाजूला काढ, खाली पाणी आहे. तसं अज्ञानाच्या आवरणामुळे तुझ्यातला हरी जर दिसत नसेल तर अज्ञानाचं आवरण दूर कर, तू स्वतः हरी आहेस. तोंडाकडे बघू लागला नाथ महाराजांच्या. काय पाणी, काय शेवाळ, काय नथ, काय हरवणं, काय सापडणं. म्हणले महाराज साधा भोळा वारकरी आहे, साधा आहे मी, मला काही कळत नाही. आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदाचे वचन न कळे आम्हा, आगमाची आठी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. काहीच आम्हाला कळत नाही महाराज, तुम्ही काय बोलताय काय नाही. हे सगळं अवघड सोडून द्या. माझ्या मनामध्ये जी भावना आहे ती अशी आहे की तुम्हाला हरीची प्राप्ती झाली, ती मलाही व्हावी अशी अपेक्षा माझी आहे. मला काहीतरी उपाय सांगा. आता उपाय जो असतो हा अनेक गोष्टींचा अवलंब केल्यानंतर जेव्हा माणूस थकतो तेव्हा उपाय अवलंबला जातो, बरं का. हां, वेगवेगळ्या पद्धतीनं भारतानं पाकिस्तानला सांगितलं की अटॅक करू नका करू नका करू नका, आणि केलाच तर मग काय झालं, स्ट्राईक झाली, एअर स्ट्राईक झाली. याला काय म्हणतात, इलाज. याला काय म्हणतात, उपाय. उपाय हा एकदाच करायचा असतो आणि तो ठासून करायचा असतो, आणि तो केला म्हणजे आपल्याला जे इप्सित प्राप्त करायचे ते होणारच आहे, ही भावना उपायामध्ये असते. म्हणून नाथ महाराजांनी लक्षात घेतलं की याला कळत नाही आहे, ज्ञानाच्या गोष्टी मी बोलतोय याला कळत नाही आहे. मग असा काही एखादा सोपा उपाय सांगावा की त्या उपायाच्या माध्यमातून मला जी अवस्था प्राप्त झाली ती याला प्राप्त व्हावी. म्हणून नाथ महाराजांनी त्याला उपाय सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणात. हरी प्राप्तीचे उपाय, 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 प्राप्तीचे उपाय, धरावे संतांचे ते पाय. नाथ महाराजांनी सांगितलं तुला हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या शरणागतीमध्ये गेलं पाहिजेस. संतांची शरणागती हा काही कलियुगातला उपाय आहे असं समजू नका.
प्रत्येक युगामध्ये संतांच्या संगतीचं महात्म्य हे वेळोवेळी प्रकट झालेलं आहे. कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादाला उपदेश करणारे, त्याच्या आईला उपदेश करणारे देवर्षी नारदच होते. त्रेतायुगामध्ये देखील अनेक जे भक्त झाले त्या भक्तांना देखील मार्गदर्शन करणारे वसिष्ठांसारखे, विश्वामित्रांसारखे ऋषीमुनीच होते, संतच होते. द्वापर युगामध्ये सुद्धा नारदासारखे किंवा अन्य ऋषीमुनींसारखे संत, कलियुगामध्ये सुद्धा आपल्या वारकरी संतांसारखे, इतर संतांसारखे संत आहेत की ज्यांनी वेळोवेळी आपलं काम हे समाजासमोर ठेवलेलं आहे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून हा कळवळा त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो आणि म्हणून ते भगवंतापर्यंत आपल्याला पोचवत असतात. तेच कार्य युगानुयुग चालू आहे. प्रत्येक युगाचा युगधर्म स्वतंत्र आहे. कृतेय ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतोमखैही द्वापरे परिचर्यायां कलौ. तथरी कीर्तनात आपल्याला माहिती आहे कृतयुगामध्ये ध्यानधारणा केल्यानंतर भगवंताची प्राप्ती व्हायची, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती व्हायची, द्वापर युगामध्ये भगवंताचं पूजन केल्यानंतर भगवंताची प्राप्ती व्हायची आणि कलियुगामध्ये भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक युगाचा युगधर्म जरी असला तरी त्या त्या युगामध्ये ते महापुरुष, ते संत, ते ऋषीमुनी झाले आणि त्यांनी समाजाला सन्मार्गाला लावण्याचं कार्य केलेलं आहे. आपल्या भक्तांना भगवंतापर्यंत पोहोचण्याचं कार्य हे त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, हरीची प्राप्ती तुला करून घ्यायची असेल तर तू संतांना शरण गेलं पाहिजेस. कारण संत महात्म्यांचं कार्यच ते आहे. लोकोपकार याच्यासाठीच संत महात्मे आलेले असतात. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, नेहमीच आपल्याला पाठ असणारं प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं की उपकार करण्यासाठी संत महात्मे आपल्याकडे येत असतात. रविश्चंद्रो घनाः वृक्षान् अद्यो गावश्च सज्जनः एते परोपकाराय युगे देवेन निर्मितः. रवी म्हणजे सूर्य, चंद्र म्हणजे चंद्र, घनाः म्हणजे मेघ, वृक्ष म्हणजे झाड, नद्यो म्हणजे नदी, गावश्च म्हणजे गाय आणि सज्जनः म्हणजे साधू संत. ही 7 जण फक्त आणि फक्त उपकार करण्यासाठी भगवंताने निर्माण केलेली आहेत. आणि म्हणून असे उपकार करण्यासाठी जे संत महात्मे आमच्याकरता पाठवलेले आहेत त्यांचं कर्तव्य काय आहे तर सामान्य लोकांना भगवंतापर्यंत पोचवायचं. मात्र सामान्य लोक जर त्यांच्यापर्यंत येत असतील तर ठीक आहे, नाहीतर त्यांनी सामान्य लोकांच्यापर्यंत जायचं, अशी ती भूमिका आहे. म्हणून तो साधकनाथ महाराजांच्याकडे जेव्हा आला आणि सांगू लागला, तुमच्यासारखी अवस्था मला व्हावी अशी माझी अपेक्षा आहे, तुम्हाला हरीची प्राप्ती झाली म्हणून मला व्हावी अशी अपेक्षा आहे. खरं तर गोष्ट अशी आहे की एकनाथ महाराजांना हरीची प्राप्ती झालीच नाही. एकनाथ महाराजांना हरीची प्राप्ती झाली नाही. महाराज काही जण म्हणतील एकनाथ महाराजांचेच वंशज आहेत ना. आपल्याच पूर्वजांना म्हणतात हरीची प्राप्ती झाली नाही. मी पुन्हा बोलतो, एकनाथ महाराजांना हरीची प्राप्ती झाली नाही. मग काय, हरीला एकनाथ महाराजांची प्राप्ती झाली. विठ्ठल विठ्ठल. हे म्हणण्याचं कारण असं आहे की एकनाथ महाराजांनी देवाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी फार धडपड केली नाही, पण देवानी नाथ महाराजांची सेवा प्राप्त व्हावी याच्यासाठी मात्र धडपड केलेली आहे. ज्यांना एकनाथ महाराजांचं चरित्र माहिती आहे ते माझ्या या मताशी सहमत असतील. ब्राह्मणाच्या वेशामध्ये नाथ महाराजांच्याकडे परमात्मा आला आणि सांगितलं, महाराज द्वारकेहून आलेलो आहे, माझा स्वीकार करा. ना आईबाप आहे, ना बायको मुलं आहेत, ना अजून काही संसार आहे. तुमच्या चरणांचं दास होऊन राहायचं आहे, सेवा करायची, बस माझ्या जीवनाचं हेच ध्येय आहे. नाथ महाराजांनी क्षणात ओळखलं. नाथ महाराज ओळखणार नाहीत, ते स्वतः महाविष्णूचे अवतार आहेत. भानुदासा चेकुळी महाविष्णूचा अवतार. त्यांनी ओळखलं की परमात्मा भक्तीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपल्याकडे आलेला आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, ब्राह्मण बुवा, आम्हाला काही सेवे करायची गरज नाही, आधीच भरपूर सेवेकरी आहेत, शिष्यपरिवार आहे सगळं काम करण्यासाठी, अजून नको. पण भगवंतानं सांगितलं सगळं सोडून आलो आहे म्हटले. नाथ महाराजांनी विचारलं, जर तुमचं काही नाहीच तर सोडून येण्याचा काही विषय? नाही म्हणले, महाराज तसं नाही, माझं गाव सोडून आलो आहे, आता मी कुठे जाऊ? नाथ महाराजांनी सांगितलं, आपल्या वाड्यात राहा. आणि काय खाऊ? सगळेजण खातात ते खा. आणि कपडे मी देतो, माझे वापरा, पण सेवा नाही करायची. भगवंत म्हणू लागला, महाराज सेवा जर नाही केली तर मेवाई घेणार नाही. मग नाथ महाराजांनी सांगितलं, निघा, मग आमच्या अटी जर तुम्हाला मान्य नसतील निघू शकता. ढकललं, जा बाबा जा, गरज नाही. तरी देव पुन्हा आला.
ठेवा ना नाथ महाराज तुमच्याकडे. वैष्णवाघरी देव सुखावला, वैष्णवाघरी देव सुखावला, वैष्णवाघरी देव सुखावला, वैष्णवाघरी देव सुखावला. बाहेरी नवजे दवडून घातला, बाहेरी नवजे दवडून घातला, देव म्हणे माझे पुरतसे कोड, देव म्हणे माझे पुरतसे कोड. बाहेरी नवजे दवडून घातला, बाहेरी नवजे दवडून घातला, देव म्हणे माझे पुरतसे कोड, देव म्हणे माझे पुरतसे कोड. नाथ महाराज स्वतः लिहित आहेत, वैष्णवा घरी देव सुखावला, बाहेरी नवजे दवडोनी घातला. बाहेर ढकलून दिलं तरी जायला तयार नाही. पुन्हा पुन्हा येतोय, देव म्हणे माझे पुरतसे कोड. संगती या गोड वैष्णवांची, तुमच्यासारख्या गोड वैष्णवांची संगती महाराज मला घडतीये, तुमच्या पदरी मला ठेवून घ्या. मग महाराज म्हटले ठीक आहे या. मग आता कोणी कोणाचा स्वीकार केला, कोणाला कोणाची प्राप्ती झाली? नाथ महाराजांना हरीची का हरीला नाथ महाराजांची? हरीला नाथ महाराजांची प्राप्ती झाली. आणि मग पुढे काय केलं? खूप काही सेवा केली. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, श्रीखंड्या चंदन उगाळुनी करी, वस्त्र गंगा त्रिधुतसे, सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई, देवपूजे समयी तिष्ठतसे, निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, दत्त चोपदारी करीतसे. हा अधिकार नाथ महाराजांचा आहे. गुरूंचेही गुरु भगवान दत्तात्रय नाथ महाराजांच्या दारामध्ये चोपदारकी करतात. आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर वॉचमनशिप. पूर्वीच्या काळामध्ये जी श्रीमंत माणसं असायची, राजे महाराजे, त्यांच्याकडे काय असायचे? भालदार चोपदार असायचे, दारात उभे असायचे. म्हणजे आज जसं एखाद्या श्रीमंताच्या बंगल्याच्या बाहेर वॉचमन असतात, बस तीच भूमिका. भक्ताच्या वर भगवंताचं असणारं प्रेम त्याला कोणतंही काम करण्यासाठी प्रवृत्त करत असतं. वास्तविक पाहता भगवान दत्तात्रेयांचे शिष्य जनार्दन स्वामी आहेत. दत्तात्रेय परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. दत्तात्रेयांनी तिसरे शिष्य केले ते जनार्दन स्वामी, आणि त्या जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज आहेत. म्हणजे आपल्या शिष्याच्याही शिष्याकडे सेवा करणं. काय अधिक, हे बघा दोन गोष्टी आहेत. काय भगवंताच्या मनाचा मोठेपणा असेल हा एक भाग, आणि काय नाथ महाराजांचं पुण्य असेल किंवा त्यांचं कर्तृत्व असेल हा दुसरा भाग आहे. गुरुचाही गुरु जे ज्यांच्याकडे चाकरी करतो, अखिल कोटी ब्रह्मांड नायक ज्यांच्याकडे 1-2 वर्ष नाही तर 36 वर्ष राबतो, ते नाथ महाराज सामान्य आहेत का मला सांगा? भगवंत त्यांच्याकडे 36 वर्ष राबतो. 12 वर्ष विठ्ठल नाम धारण करून कीर्तनात टाळ घेतो, 12 वर्ष नाथ महाराजांच्या देवपूजेमध्ये मदत करतो, आणि त्याच्या पुढचे 12 वर्ष जे आहेत ते रांजणामध्ये पाणी भरण्याची सेवा करतो. असे 3 म्हणजे 36 वर्ष नाथ महाराजांच्याकडे परमात्मा राबतो. म्हणजे कोणाला कोणाची प्राप्ती झाली? भगवंताला नाथ महाराजांची प्राप्ती झाली. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं, त्या साधकाला जरी वाटत असलं की नाथ महाराजांना हरीची प्राप्ती झाली, तरी हरीला नाथ महाराजांची प्राप्ती झाली. नाथ महाराजांनी सांगितलं ठीक आहे, तुला जर का परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर तो संतांना शरण गेलं पाहिजे. धरावे संतांचे ते पाय, हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगितलेला. संतांचे पाय धरायला सांगितलेले, इतरांचे का नाही सांगितले? कारण मी सुरुवातीला सांगितलं, दुस्संग सर्वथैव त्याज्यः, खळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाय त्यांचे संगे, किंवा नको दुर्जनाचा संग, क्षणोक्षणा चित्ताभंग. दुर्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नुकसान हे ठरलेलं आहे. 3 प्रकारच्या संगती आहेत. दुर्जनाची संगती आहे, सामान्यांची संगती आणि संतांची संगती आहे. या 3ही प्रकारच्या संगतीचं फळ हे स्वतंत्र आहे.
संगतीच आहेत, तिन्हीही संगतीच आहेत, पण तिन्हीही संगतीचं फल मात्र स्वतंत्र आहे. कारण ज्या वृत्तीमध्ये आपण ज्या वृत्तीच्या बरोबरीनं आपण राहतो ती वृत्ती आपल्याकडे शिरकाव करण्याची शक्यता असते. आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या संगतीत आपण जशा जशा माणसांच्या संगतीत जातो तशी आपली अवस्था होत असते. दुर्जनांच्या संगतीमध्ये असलेली माणसं कधी आयुष्यात मोठी होत नाहीत. सामान्यांच्या संगतीमधली माणसं ही कायम सामान्य राहतात आणि सज्जनांच्या संगतीतली माणसं ही कायम सज्जन म्हणून संबोधली जातात. म्हणजे आपण ज्यांच्या सहवासामध्ये आहोत त्यांच्यासारखे आपण आहोत हे कळत असतं. म्हणून व्यवहाराचा जर आपण विचार केला तर मोठ्या लोकांच्यामध्ये राहणारा सामान्य माणूससुद्धा मोठा समजला जातो. एवढंच काय, श्रीमंताचं कुत्रंसुद्धा मोठं समजल्या जातं. एकाने तर मला सांगितलं, महाराज त्यांनी सांगितलं की या श्रीमंताच्या कुत्र्याला हाड म्हणलेलं चालत नाही, म्हणजे हाडा म्हणावं लागतं विथ रिस्पेक्ट. म्हणजे काय, अगदी विनोदाचा भाग जरी बाजूला आपण सोडून दिला तरीसुद्धा मोठ्या लोकांच्या संगतीमध्ये सामान्य लोक जरी असतील तरी लोक त्यांना मोठं समजत असतात. म्हणून व्यवहाराचं गणित आपल्याला सांगतो बरं का. व्यवहारातला विषय कीर्तनाचा विषय नाही. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठं व्हायचं आहे त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च लोकांबरोबर आपली उठबस असावी तर आपल्याला लोक मोठं समजतात. विठ्ठल विठ्ठल दुर्जनांच्या संगतीमध्ये असू तर दुर्जन समजणार आहेत आणि सज्जनांच्या संगतीमध्ये असू तर सज्जन समजणार आहेत. दुर्जनांच्या संगतीचं नुकसान काय, चांगला व्यवहार आपला चालू असेल, चांगलं जीवन चालू असेल, क्षणिक लाभासाठी कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाचं तरी ऐकून सामान्य व्यक्ती जर दुर्जनांच्या संगतीमध्ये लागली तर तिचं नुकसान होणार आहे. ते अकबर बिरबलाची गोष्ट सांगतात. आता हल्ली अकबर बिरबलाच्या गोष्टी कमी झाल्यात कीर्तनातून, नाहीतर पूर्वी सांगायचे. मग काही कीर्तनकारांवरती आक्षेपसुद्धा घेण्यात आला की अकबर बिरबलाच्या गोष्टी का सांगायच्या, आपण का परधर्मीयाच्याबद्दल बोलायचं. तर अकबर बिरबलाच्या जरी गोष्टी सांगितल्या त्याच्यातलं फळ आपल्याला काय पाहिजे तो विषय महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्या अकबराला काही फार विद्वान समजल्याच जात नाही, कारण बिरबलालाच समजल्या जातं विद्वान. त्यामुळे बरं आहे अकबर बिरबलाच्या गोष्टी. त्या खऱ्या घडल्या नाही घडल्या माहिती नाही, त्याच्यावरती अनेक पुस्तकं लिहिल्या गेली. आता तो बादशाह जर का एवढा निर्बुद्ध असला असता तर त्यांनी भारतावर राज्य केलं नसतं. हे सगळं खरं आहे. मात्र कोणाचं तरी मोठेपण सांगण्यासाठी कोणाचं तरी कमीपणा सांगावं लागतं. उदाहरण देतो. विष्णू पुराणामध्ये असा विचार समोर येतो की दुर्जनांनी राक्षसांनी देवांवरती हल्ला केला, उन्माद माजला आणि मग ब्रह्मदेव भगवान शिव हे विष्णूकडे गेले आणि प्रार्थना करू लागले, देवा तूच आता याच्यातून मार्ग काढ. हे कशात, विष्णू पुराणात. शिवपुराणात परिस्थिती तीच. आता शिवाच्या जागेवर विष्णू, मग विष्णू आणि ब्रह्मदेव हे शिवाकडे गेले आणि सांगितलं देवा तूच याच्यातून आम्हाला सोडव. मग काय याचा अर्थ काय, ज्याचं एखाद्याचं मोठेपण जर आपल्याला सांगायचं असेल तर दुसऱ्याचं गौणत्व हे आपोआप सिद्ध होतं. पण याचा अर्थ तो गौण आहे का नाही, तो दुसरीकडे श्रेष्ठ आहे. शिवाचं वर्णन करतोय शिवपुराणामध्ये, आपण जर शिवपुराण ऐकतोय त्याच्यामध्ये भगवान शंकराचा मोठेपणा आहे. मात्र विष्णू पुराणामध्ये जर आपण श्रवण केलं तर विष्णूचा मोठेपणा आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी असतात, हे समजदारीच्या गोष्टी आहेत. म्हणून कोणाचं तरी वर्णन करायचं, चांगलं म्हणून वर्णन करायचं तर कोणीतरी वाईट हा दाखवावाच लागतो. ते सिनेमामध्ये कसं असतं की हिरोची हिरोगिरी सिद्ध करण्यासाठी व्हिलन फार खतरनाक दाखवावं लागतं, त्याच्याशिवाय तो हिरो जो आहे तो सिद्ध होत नाही असं म्हणतात. म्हणजे काय, म्हणजे विरोधी गोष्ट ही वेगळी सांगावं लागते, जर मग आपल्याला जी सिद्ध करायची ती प्रगट होत असते. त्याच्यामुळे तो निर्बुद्ध होता का राजा नाही, पण त्याच्या संबंधाने गोष्टी लिहिल्या गेल्या बिरबलाची बुद्धी किती आहे हे दाखवण्यासाठी. बिरबल बादशाच्या जवळ होता, कमी कालावधीत जवळ आला. म्हणजे त्यांच्या मजहबची माणसं होती, त्यांना असं वाटायचं हा परधर्मीय. हे धर्माचा विचार तेव्हापासून आहे बरं, त्याच्या आधीपासून आहे. धर्म बघून बादशाच्या एवढा जवळ आणि आम्ही इतक्या वर्षांपासून आहेत, आम्ही बाजूला झालो आणि हा जवळ झाला. ईर्ष्या निर्माण झाली बिरबलाच्या संबंधाने. मग काय करायचं, बिरबलाला मारून टाकण्याशिवाय पर्याय नाही म्हटले. पण असं मारलं तर लक्षात येईल, काहीतरी कट करावं लागेल. दाढी करणाऱ्याला एका या कटात सामील करून घेतला. बादशाची दाढी करत असताना गप्पा मारू लागला. म्हटलं हुजूर
तुमच्या वडिलांसारखंच तुमचंही माझ्यावर फार प्रेम आहे हो. कसं काय? तुम्हाला जर दाढी करायची असेल तर मी माझ्याशिवाय कोणाला बोलवत नाहीत, तसंच तुमच्या वडिलांचं होतं म्हणले. काय त्यांचं प्रेम. हां, एक दिवस भरपूर दिवस झाले मी थोडासा गावाला गेलो होतो, तोपर्यंत दाढी केली नाही म्हणले त्यांनी. असं का? ते म्हणले माझ्याशिवाय दुसरं कोणीच चालत नाही म्हणे त्यांना. कोणाच्याही हाताने त्यांनी आत्तापर्यंत दाढी केली नाही. मला जीव लावला म्हटले. नाही आत्ता काय विषय म्हणले त्यांचं, आत्ता का आठवलं तुला? नाही 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 नाही, स्वर्गामध्ये त्यांचं काय चालू हे कळालं असतं तर बरं झालं असतं म्हणले. बादशाह म्हणला तर स्वर्गात त्यांचं काय चालू आहे इथं बसून आपल्याला कसं कळणार आहे? त्यांनी सांगितलं बिरबलासारखा एवढा चतुरप्रधान असताना आपल्याला काय अवघड आहे म्हटले महाराज. त्याला वाटलं हे बरोबर, बिरबल काही करू शकतो. ठीक आहे, बिरबलाला बोलवलं. म्हणले माझ्या वडिलांचं स्वर्गात काय चाललं आहे हे मला तू सांगितलं पाहिजेच म्हणले, मला बाकी काही सांगायचं नाही. बिरबलाच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. म्हणले ते हुजूर हे लगेच शक्य नसतं म्हणले, 1 महिना द्या आणि थोडे पैसे द्या म्हटले. ठीक आहे दिला, पण नंतर बिलकुल सांगणार म्हणले तुमच्या वडिलांचं काय हालत आहे. त्याच्या लक्षात आलं आपल्या विरोधात कट शिजतो आहे. त्यांनी त्यांच्या एकनिष्ठ सेवकाकडून काय केलं, स्मशानभूमीपासून त्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत एक भुयार काढलं आणि त्या भुयाराच्या तोंडाशी स्मशानभूमीचा एक माणसाचा सापळा आणून ठेवला. त्याच्या तोंडापाशी अशी चिता रचली, त्याच्यावर बिरबल जाऊन झोपला. सगळेजण जमा, बादशाह, त्याचे विरोधक बिरबलाचे सगळे जमा. आग लावली, धूर झाल्यावर डोळ्यात गेल्यावर माणसं थोडंफार असं करू लागले. तेवढ्यात बिरबलांनी त्या खड्ड्यात उडी मारली आणि ते जे सापळा आहे तो त्याच्यावर ठेवला आणि घरी जाऊन बसला दार लावून. आग लागली, जळालेलं दिसलं. म्हणले बस, सुंठे वाचून खोकला गेला, बिरबल मेला, संपलं म्हणले आता आपलंच राज्य. आनंद झाला सगळ्यांना. तरीसुद्धा त्यातले काही म्हणले बघा म्हणले बिरबल फार हुशार आहे, जोपर्यंत त्याची उद्या हाडं मिळत नाही तोपर्यंत काय खरं नाही म्हणले त्याचं. दुसऱ्या दिवशी आले, सावडताना बघितलं तर हाडं दिसले. म्हणले हां आता मेला. आनंदी आनंद सगळीकडे. राजालाही वाटलं बिरबल गेला असेल स्वर्गात, काय करत असेल. पण 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, बिरबल येत नाही म्हणल्यानंतर तो डोक्याला हात लावून बसला. अरे काय म्हणले त्या मूर्खाच्या नादाने आपण आपल्या चतुर प्रधानाला गमवलं. हां, असं काय स्वर्गात कोणाचं चालू असतं काय कळत असतं का म्हणले. तुला तरी स्वतःला कोसू लागला, स्वतःला दोष देऊ लागला. अरे काय मूर्ख माणूस आहेस तू, स्वर्गात कुठं काय चाललं हे कळत असतं का? कोणाचंही ऐकलं आणि बिरबलासारख्या चतुरप्रधानाला गमवलं म्हणले. तू मूर्ख आहेस, तू स्वतःला शिव्या देऊ लागला. मात्र अचानक बातमी आली, कारण बिरबल तिथून प्रगट झाला. अरे बिरबल आ चुके है, वाजत गाजत आणा म्हणून सांगितलं. वाजत गाजत बिरबल आला. बिरबल आ चुके है, जन्नत से आ चुके है, जन्नत से आ चुके है. बादशाह जरा खुश झाला. म्हणला वाह बिरबल, वाह वाह वाह, क्यों कैसा रहा सफर? ला काय सांगू हुजूर, आग लावली, शरीर जळालं, हलकं 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 होत 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 थेट मी स्वर्गात पोचलो म्हणले. काय त्या स्वर्गाचं वर्णन. हां, कामधेनूंची कळपं आहेत, कल्पतरूची उद्यान आहेत. हां, ज्ञानेश्वरी वाचा म्हणले तुम्हाला कळेल. त्याच्यात जे लिहिलं तेच त्या स्वर्गात आहे. काय वर्णन करावं, काय तिथल्या इमारती, काय तिथलं हे, काय ऐश्वर. अहो आपला जो राजमहाल आहे तिथल्या नोकरांसाठी आहे म्हणले. आता त्याला वाटलं हा जरा जास्तच बोलू लागला. म्हटलं ते जाऊ दे, आमच्या वडिलांची काय हालत आहे म्हणले. ज्याच्यासाठी तुला पाठवलं होतं ते काम केलं का, नुसतंच बघून आला स्वर्ग? अरे नाही 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 महाराज, बघून आलो म्हणले परिस्थिती. काय त्यांचं ऐश्वर आहे, रिद्धिसिद्धी अशा समोर म्हणले त्यांच्या. जे पाहिजे त्यांना लगेच क्षणामध्ये उपस्थित होतं. फार चांगलं, असं तसं, राहण्यासाठी असं, कपडे असे तसे असे. पण म्हणलं आणि शांत बसला. आता कोणी आपल्याला काही सांगू लागलं पण म्हणलं तर आपण काय म्हणतो, पण काय? उत्सुकता असते माणसं. पण काय? नाही 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 जाऊ दे म्हणले, काही नाही काही नाही 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 पण काय ते सांग म्हणले, त्याशिवाय मी पुढे बोलू देणार नाही. ते म्हणलं काय करायचं हुजूर, जाऊ द्या ना, छोट्या मोठ्या गोष्टी चालतच असतात. त्याची उत्सुकता वाढवली. नाही 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 मला सांग तू पण काय. जाऊ दे म्हटले, सगळ्या गोष्टी आहेत म्हणले त्यांच्याकडे, पण त्यांचे दाढीचे केस एवढे वाढलेत म्हणले, काय सांगावं. का? ते म्हणे तिथं दाढी करायला कोणी नाही आहे, भरपूर जण आहेत, पण त्यांचं म्हणणं आहे, त्यांचा निरोप असा आहे की माझा जो खास आहे ना दाढीवाला, त्याला पाठवा माझ्याकडे. बादशाहाने त्याला बोलवलं
आणि त्याला कायमचं पाठवून दिलं. विठ्ठल विठ्ठल चांगला संसार चालू होता. हा, आपलं जायचं, कोणाच्या दाड्या करत बसायचं, पैसे घ्यायचे, आपला संसार चालवायचा. कशाला दुर्जनांच्या संगतीमध्ये जाण्याची कुबुद्धी झाली? दुर्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नाश, एवढं लक्षात ठेवा. कारण दुर्जनत्व आपल्यामध्ये भिनत असतं. त्यांच्या संगतीमध्ये आलो की आपण त्यांच्यासारखे होत असतो. ज्यांच्या संगतीत जातो त्यांच्यासारखे होतो, लक्षात घ्या. म्हणून दुर्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर दुर्जन होणार आणि सज्जनांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सज्जन होणार. मी नेहमी एक उदाहरण देतो. सुभाषित, खूप सुंदर सुभाषित आहे. पाण्याच्या थेंबानं तापलेल्या तव्याची संगती केली. माता भगिनी काय करतात? पोळी भाकरी तव्यावर करत असताना तवा तापलाय हे बघण्यासाठी काय करतात? पाण्याचा शिपका मारतात. जर टाकल्या त्याचं बाष्पीभवन झालं तर काय समजायचं? तवा तापलेला आहे. पाण्याचे थेंब तापलेल्या तव्यावरती पडले, नामोनिशान शिल्लक राहत नाही. तशी दुर्जनांची संगती आहे. त्यांच्या संगतीमध्ये गेलं तर आपला नाश ठरलेला आहे. तोच पाण्याचा थेंब जेव्हा कमलपत्रावरती पडतो, कमळाची जी पानं असतात त्या पानावरती जर तो थेंब पडला तर मोत्यासारखा चमकू लागतो. बरोबर आहे? कमळाच्या पानावरती पाण्याचा थेंब पडणं म्हणजे सामान्यांची संगती आहे. मोत्यासारखा चमकू लागतो. पण कोणी त्याला मोत्याची किंमत देतं का? अजिबात नाही. सामान्य लोकांच्या संगतीमध्ये नुकसान जरी काही नसलं तरी फायदा पण काही नसतो. लक्षात घ्या. नुकसान काही नाही आहे पण फायदा काय आहे? मग कशाला संगती करायची? तोच पाण्याचा थेंब जेव्हा स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात पडतो तेव्हा त्याचा मोती होतो. पाण्याच्या थेंबानं स्वाती नक्षत्रात शिंपल्यामध्ये पडणं याचाच अर्थ स्वतःला मोती करून घेणं, अर्थात सज्जनांच्या संगतीमध्ये जाणं. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. आपणा सारिखे करती याती कुळ नाही चित्ती. विचार करत नाही हा कोणत्या जातीचा आहे, कोणत्या कुळाचा आहे. त्यांना जे शरण आले त्यांचा उद्धार त्यांनी करावा. पाण्याच्या थेंबानं स्वाती नक्षत्रात शिंपल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा मोती होऊन जातो. ही सज्जनांची संगती आहे. संतप्ता यसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते. मुक्ताकार तया तदेव नलिनी पत्रस्थितं राजते. स्वात्यासागर शुक्ति मध्यपतितंतं मौक्तिकं जायते. प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणाः संगात सतो जायते. त्यामुळे संगतीचा परिणाम हा माणसाच्या जीवावर होत असतो. म्हणून आपल्याला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या शरणागतीमध्ये गेलं पाहिजे. मात्र संतांची संगत ही दुर्लभ आहे. बहु अवघड असे संत भेटी. संतांची भेट ही खूप अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल. बाह्या हेळा सागर तरवेल, प्रित्या साधूची भेटी न होईल. चंद्राचं अमृत आपल्याला सुखानं प्राशन करता येईल, अस्ताला जाणारा रवी धरता येईल. या बाहुबळावरती आपल्याला समुद्रही तरून जाता येईल. मात्र आपलं भाग्य जर नसेल तर आपल्याला संत भेटत नाहीत. ज्यासी भगवत भक्तीची अतिगोडी, नाथ महाराज भागवतात सांगतात, त्यावरी भगवंताची आवडी. त्यांची भेट होय रोकडी, जय पुण्याच्या कोडी तिष्ठती. पुण्याच्या राशी आपल्या ठिकाणी असाव्या लागतात, तेव्हाच आपल्याला काय होतं? संतांची भेट घडत असते. म्हणून संतांची भेट ही अत्यंत दुर्लभ सांगितले. किंबहुना देव भेटणं सोपा एक वेळ, पण संत भेटणं अवघड आहे बरं का. उदाहरण देतो. निळोबारायांनी तुकाराम महाराजांचा धावा केला, अनुष्ठान केलं की मला तुकाराम महाराजांचा अनुग्रह प्राप्त व्हावा. कधी अनुष्ठान केलं? तुकोबारायांचं सदेह वैकुंठ गमन झाल्यानंतर. बरोबर. आधी कोण भेटलं? देव. काय म्हटलं? निळोबा मी आलो आहे. डोळे उघडले, येथे तुझा लागी बोलाविले कोणी. प्रार्थिल्या वाचूनी आला सिका. तुला कोणी बोलवलं देवा? तुझा धावा नाही, तुकोबारायांचा धावा करतोय. देव आधी भेटला. कधी भेटला माहिती नाही, पण 42 दिवसांच्या आधी देव भेटला हे सिद्ध आहे. आणि 42व्या दिवशी तुकोबाराय भेटले. म्हणजे संत भेटणं अवघड आहे, देव भेटणं सोपं आहे. त्यामुळे संगतीचा परिणाम माणसाच्या जीवनावर होतो, मात्र ती संगती प्राप्त होणं अवघड आहे. एक तर संत महात्मे आम्हाला भेटच देत नाहीत. भेट दिली तर आम्हाला ओळखू येत नाहीत. ओळखू आले तर आम्हाला वेळ देत नाहीत. वेळ दिला तर बोलतच नाहीत. बोलले तर कमी बोलतात.
आणि जे बोलतात ते आम्हाला कळत नाही, कारण आमच्या बुद्धीला मर्यादा आहे. संत महात्मे भेटच देत नाहीत, मात्र भेट दिली तर ओळखू येत नाहीत, कारण ते सामान्य माणसासारखे असतात. आम्ही संत कोणामध्ये शोधतो? केशरी कपड्यावरची माणसं दिसली की आम्हाला वाटतं हे संत आहेत. काही संघटनासुद्धा काय करतात? केशरी वस्त्रवाल्यांना काय म्हणतात? संत. आता ते धर्माच्या संबंधानं काही कार्यक्रम जेव्हा चालू असतात तेव्हा आता संत म्हणतं असा काही उल्लेख होतो, आणि मग त्या केशरी कपड्यांवाल्यांबरोबर आपले पण आमच्यासारखे काही वारकरी बसलेले असतात, आणि मग ते जे त्यांचे कुठले आयोजक असतात, जे कोणी नेते असतात, ते म्हणतात मंचावर बसलेली सगळी संत मंडळी. आम्हाला तर लाजल्यासारखं होतं, कारण आमची पात्रता नाही आहे संत म्हणून घेण्याची. त्यांच्या वंशामध्ये असलो तरी काही वंशज हे काही संतच असू शकतात असं नाही. संतांची आप्त नव्हती ते संत, असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ आता लोक त्याचा वेगळा अर्थ काढतात. संतांची आप्त नव्हती संत सगळ्याला लागू करतात. म्हणजे एखादा सत्प्रवृत्तीचा असला पण तो संतांच्या कुळात आहे म्हणून असत आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आमच्या पाठाला एक विद्यार्थी होता, आता नाव नाही सांगत, काय त्याला माझ्याबद्दल वाटायचं माहीत नाही, पण माझ्याबद्दल कोणी विचारलं तर ते एवढंच सांगायचे, संतांची आप्त नव्हती संत. त्याला म्हटलं मी असं कुठेही म्हणत नाही की मी संत आहे, काही कारणच नाही आहे. अहो, संत होण्यासाठी चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदीनाचे. आम्ही काय केलं आमच्या जीवनामध्ये? काहीच नाही, मात्र त्यांच्या कुळात जन्माला आलेलो आहोत, हे आमचं भाग्य आहे, काहीतरी आमचं पूर्वपुण्य आहे म्हणून आम्हाला त्यांच्या कुळामध्ये जन्म मिळाला. तुम्हाला का नाही मिळाला माहिती नाही, पण आम्हाला मिळाला कारण आमचं काहीतरी पूर्वपुण्याही असेल. ठीक आहे, आम्ही त्यांच्यासारखं वागतही नसू, आम्ही कदाचित त्यांच्यासारखं वागतही नसू, जे त्यांच्यासारखं वागतात त्यांना तुम्ही संत म्हणा, आम्ही कधी आम्हाला स्वतःला संत म्हणून घेत नाहीत. मग हे माणसं म्हणतात ते असे संत महंत बसलेले आहेत. अजिबात नाही. संत कोणालाही म्हणून संत या शब्दाचा आपण अपमान करत आहोत हे लोकांना लक्षात येत नाही. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. आता हे वरी भगवा झाला नामे याच्यामध्ये कंसात वरी पांढरा झाला नामे असंही टाकावं लागणार आहे, कारण वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा असे बरेच आहेत की जे साधू म्हणून घेत आहेत, मात्र साधूच्या वेशामध्ये असणारे राक्षस आहेत. त्याच्यामुळे आम्ही लोकांना ओळखत नाही, संतांना ओळखत नाही. ते सामान्यांसारखे असू शकतात. मी नेहमी सांगतो की कपड्याचा परमार्थ नाही आहे. पारमार्थिक वेशातले किती सांसारिक दाखवू सांगा, आणि सांसारिक वेशातले किती पारमार्थिक दाखवू सांगा. परमार्थ हा वस्त्राचा नाही आहे, परमार्थ अंतःकरणाचा आहे. म्हणजे तुम्ही फक्त धोतर घातलं, पांढरे कपडे घातले, गळ्यामध्ये माळ घातली, कपाळाला टिळा लावला म्हणजे काय तुम्ही संत नाही झाले. एखादा सामान्य माणूस जीन्स आणि टी शर्टवरचा सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त भाविक असू शकतो. त्यामुळे कपड्याचा विषय नाही आहे. लज्जा रक्षणापुरते कपडे वापरावेत हा भाग आहे फक्त, मात्र वस्त्रावरती एखाद्याची वृत्ती अवलंबून नसते. शरीर झाकणारे कपडे असावेत हे मात्र नक्की आहे. नाहीतर पुन्हा ते मुद्दा तोच आहे, शूटिंग असलं की फार बोलण्याला मर्यादा येते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का लगेच सुरू होतं. वस्त्र हे अंग झाकण्यासाठी असावेत, मात्र अंग झाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्त्रावरती एखाद्याची वृत्ती समजू नये, एखादी व्यक्ती कशी आहे हे समजू नये. म्हणून तर मोठी यादी नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलेली आहे की जे बाह्य वेशानं सत्प्रवृत्तीचे वाटतात. एक ते फळाहारी निराहारी, एक ते नग्न ब्रह्मचारी, एक कडे कपाटी शिखरी गिरिकंदरी रिघाले, एक ते जटाळ गांठ्याळ, एक नखधारी ढिसाळ, एक महाहटी विशाळ, एक ते पिसाळ मत्तमुद्रा, एक तांबडे बोडके, एक ते केवळ सुडके, एक तीर्थाटणे रोडके, एक ते मुके मौननिष्ठ. मोठी आदिनाथ महाराजांनी दिली आहे की जे बाह्यवेश धारण करून आलेले आहेत, आपण त्यांना संत म्हणतो, मात्र वास्तविक पाहता त्याच्यातले अनेक असे असतात की ज्यांचं अंतःकरण हे विकारांनी बुजबुजलेलं आहे. त्यांना आम्ही संत म्हणायचं का? त्यांना आम्हाला संत म्हणता येणार नाही. संतांच्या वेशातले सामान्य माणसं आहेत ती. त्यामुळे त्यांना आम्हाला संत म्हणता येणार नाही. संत कोणाला म्हणायचं याचंही चिंतन संत वाङ्मयामध्ये आलेलं आहे. मात्र फक्त बाह्यवेशाकडे बघून आम्ही कोणाला संत समजू नये. संत हे काही विशिष्ट वेशातच असतील असं नाही, ते सामान्य माणसामध्ये सुद्धा सामान्यांसारखं जीवन जगत असू शकतात. मात्र आम्ही जर त्यांना सामान्य समजत असू तर ती मोठी चूक आहे बरं का.
समुद्र नदी नव्हे पैगा, नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे. समुद्र नदी नव्हे पैगा. नदीला समुद्र म्हणायचं नाही किंवा समुद्राला नदी समजायचं नाही. पाषाण म्हणू नये लिंगा, लिंगाला दगड म्हणायचं नाही किंवा दगडाला लिंग म्हणायचं नाही. तसं संत नव्हती जगा माणसा त्या सारिखे, संतांना माणसासारखं म्हणायचं नाही आणि माणसांना संतासारखं म्हणायचं नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणून संत ओळखणं अवघड आहे. आम्हाला संत ओळखूच येत नाही. ओळखू आले तर वेळ देत नाहीत, वेळ दिला तर बोलत नाहीत. संतांची भेट एक क्षणभर जरी आपल्याला संत महात्म्यांची भेट झाली तर आपल्या जीवनाचं कल्याण झालंय, लक्षात घ्या. कारण संत महात्म्यांच्या भेटीमध्ये परमात्म्याची प्राप्ती आहे. आपली उत्तरोत्तर प्रगती संतांच्या भेटीमध्ये आहे, अवस्थांतर संतांच्या भेटीमध्ये आहे. देवर्षी नारद एकदा भगवंताच्याकडे गेले आणि सांगितलं, देवा, पृथ्वीवरती सगळेच संतांच्या भेटीच्या मोठ्या गप्पा मारतात की फार त्याच्यामध्ये लाभ आहे. संतांच्या भेटीचं फल काय मला सांगतोस का म्हणले. जरा देवानी सांगितलं, एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी माझ्याकडे आला. एका किडीने एका पिल्लाला जन्म दिला, किड्याला. जा तिथं विचारा. नारद गेले. त्या छोट्याशा नवजात त्या किड्याला विचारलं, संतांच्या दर्शनाचं लाभ काय आहे, फल काय आहे. ते नारदाला बघितलं कीच त्या किडा मरून गेला. नारद आले, म्हणले, देवा, तू त्याला विचारायला सांगितलं होतं, तो मरून गेला. एका पोपटाचा जन्म झालाय म्हणले, त्याला जाऊन विचार. ते पोपटाचं नवजात बालक देवर्षी नारद आले, त्यांच्याकडे बघितलं. संतांच्या दर्शनाचं फल काय, लाभ काय, प्रश्न विचारण्याच्या आतच मरून गेलं. म्हणजे देवा, ते पण मेलं म्हणले. एका मांजरीने एका पिल्लाला जन्म दिला, त्याला जाऊन विचार म्हटले. मांजरीच्या पिल्लाकडे आले, त्याला विचारलं, अरे संतांच्या दर्शनाचं फल काय, लाभ काय. त्या पिल्लाने बघितलं आणि पुन्हा त्यांनी जीव सोडून दिला. म्हणजे देवा, ते पिल्लू पण मेला. अरे एका गायीने वासराला जन्म दिला, त्याला विचार. नारद विचार करू लागले, ज्यांना आपण विचारावं ते मरून चाललंय म्हणले. चला म्हणले बघू. ठीक आहे, गायीच्या वासराला विचारलं, संतांच्या दर्शनाचं फल काय, लाभ काय. ते वासरू सुद्धा मेलं. नारद म्हणले, देवा, ते वासरूही मेलं. त्याने सांगितलं, एक राजानं एका राजकुमाराला जन्म दिला, त्याला जाऊन विचार. नारद म्हटले, ज्याला विचारावं ते बाळ मरतंय म्हणले, आणि राजाकडे गेलो ते बाळ मेलं तर राजा सोडेल का म्हणले मला. नाही म्हणले, विचार. नारद तिथे घाबरत गेले. ते बालकाने डोळे उघडले. नवजात बालक नुकतंच जन्माला आलेला. म्हणले, संतांच्या भेटीचा लाभ आणि फल काय आहे. ते बालक मेलं नाही, ते बोलू लागलं. ते म्हणले, महाराज, अवस्थांतर हे संतांच्या भेटीचा लाभ आहे, फल आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं, तुम्ही आधी एका किड्याला भेटून आलात. हो, मग काय झालं. म्हणजे त्याला प्रश्न विचारला आणि मेला. नंतर कुठे गेला होतात, पोपटाकडे. मग काय झालं त्याचं, पोपटाचं पिल्लूही मेलं म्हटले. मग कुठे गेलात, मांजरीकडे. काय झालं, तिने उत्तर दिलं का. नाही म्हटले, ती मेली. मग गाईच्या वासराकडे गेलो, त्यांनी उत्तर दिलं नाही, त्यांनी आपलं जीवन संपवून टाकलं. बरोबर ना. हो म्हणले, पण असं का झालं. त्यांनी सांगितलं, काही नाही महाराज. म्हणले, हे अवस्थांतर आहे. तुमच्यासमोर आज जो बोलतोय तोच पहिल्या जन्मामध्ये कीटक होता, त्याचाच जन्म पोपट म्हणून झाला, त्याचाच जन्म मांजर म्हणून झाला, त्याचाच जन्म गाईचं वासरू म्हणून झाला, आणि त्याचाच जन्म आज राजकुमार म्हणून झालेला आहे. जन्मल्या जर का तुमच्यासारख्या महापुरुषाचं दर्शन होत असेल तर मी या जन्मात राजा का होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, त्यामुळे
आणि संतांच्या दर्शनाचं फल काय आहे तर आहे त्यापेक्षा आमची अवस्था चांगली होत असते. हे संतांच्या दर्शनाचं फल आहे. नाथ महाराजांनी सांगितलं हरिप्राप्तीसी उपाय. हरीची प्राप्ती हे प्रत्येक जीवाचं अंतिम प्राप्तव्य आहे. किंबहुना सगळे कीर्तनकार आपल्याला सांगतात की माणसाचा जन्मच हा मुळामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. मग भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे ती भगवंताची प्राप्ती कशी होणार? संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती होणार आहे. मग कशा पद्धतीनं त्यांच्या संगतीमध्ये जायचं, काय करायचं? नाथ महाराजांनी सांगितलं धरावे संतांचे ते पाय. आता काही शब्द जे असतात ते वाच्यार्थानं लक्षात घ्यायचे असतात आणि काही शब्द हे लक्षार्थानं लक्षात घ्यायचे असतात. म्हणजे एखाद्या शब्दाचा अर्थ सरळ सरळ असतो, मात्र एखादा शब्द तिथे असा असतो की त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं असा अर्थ पण त्याचा असा नाही तसाही अर्थ असू शकतो. हे कसं कळणार? हे गुरुपरंपरेनं ज्ञान प्राप्त केल्याशिवाय कळणार नाही. शब्दाचे अर्थ आम्हाला कळतात, पण कोणत्या शब्दाचा अर्थ कुठे कसा लावायचा हे आम्हाला कळत नाही. खूप प्रमाणात देता येतील, पण जाऊ द्या. धरावे संतांचे ते पाय याचा अर्थ धरून बसावं असं नाही, मात्र तरीसुद्धा धरून बसलं तरी काही हरकत नाही. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. अशा पद्धतीनं संत महात्म्यांना तन मन आणि धनानं शरण जायचं. पण धरावे, पकडून ठेवलं तरीसुद्धा संत महात्मे आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही बरं का. हां, संतांना भेटल्यानंतर काय करायचं? श्री संतांची ये माथा चरणावरी, श्री संतांची ये माथा चरणावरी, संतांची ये माथा चरणावरी, संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. तुकाराम महाराज म्हणतात श्री संतांची ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. आता हे वेगवेगळ्या क्रिया आहेत बरं का. दंडवत वेगळं, साष्टांग नमन वेगळं, पायावरती डोकं ठेवणं वेगळं आहे. मात्र याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या जीवाची एवढी घालमेल झाली की संत भेटल्यानंतर काय करून काय नाही असं वाटलं, म्हणून अनेक शब्द एकत्र आणले. दंडवत म्हणजे काय? वत प्रत्यय, प्रमाणे, दंडाप्रमाणे असा दंड उभा करायचा जमिनीवरती आणि असा सोडून द्यायचा. कसा पडतो? हळूहळू पडतो, वाकून पडतो का? आहे तसा सरळ पडतो. महापुरुष दिसल्यानंतर, भगवंत समोर आल्यानंतर दंडवत घालायचं, म्हणजे दंडाप्रमाणे स्वतःचं शरीर झुकून द्यायचं. हा एक भाग. साष्टांग हे करी, साष्टांग म्हणजे काय? तुम्ही म्हणाल सगळं अंग असं झोकून जमिनीवर, नाही, हे स्थूल स्वरूप आहे त्याचं. पण शास्त्रीय स्वरूप काय? पादौ हस्तौ जाननिद्वे उरश्चाथ ललाटकम अष्टांगेन स्पृशेत भूमिम साष्टांगे प्रणतिश्चसा. पादौ दोन पाय, हस्तौ दोन हात, मोजा किती झाले? 4. जानुनिद्वे, जानुनी म्हणजे गुडघे, 2 गुडघे किती झाले? 6. उरश्चाथ पोट, ललाटकम म्हणजे कपाळ. अष्टांगेन स्पृशेत भूमिम, या 8 अंगानं जमिनीला स्पर्श करणं म्हणजे साष्टांग नमस्कार. म्हणजे नमस्कार, नमन, वंदन, साष्टांग, दंडवत हे सगळे स्वतंत्र आहेत. पण याचा भावार्थ काय आहे की त्यांच्या समोर अंतःकरणपूर्वक नतमस्तक व्हायचं, बस एवढाच त्याचा अर्थ आहे. कशाही प्रकारे आपण संतांना शरण गेलं. श्रीमद भागवतामध्ये तो गजेंद्र मोक्षाचा प्रसंग आपल्याला माहिती असेल. भागवतकार हा प्रसंग सांगतातच. आपण जर भागवत श्रवण करत असाल तर आपल्याला हा प्रसंग माहिती असेल. पण तो जिथपर्यंत भागवतात सांगितलाय तिथपर्यंतच आम्हाला माहिती आहे. बऱ्याच जणांना पुढे नामदेवरायांनी काय सांगितलं हे माहिती नाही. गजेंद्र म्हणजे हत्ती आपल्या साथीदारांसह गेला सरोवरात एका जलक्रीडा करण्याकरता. जलक्रीडा म्हणजे काय? पाण्यात खेळणं थोडक्यात. मग ते पाण्यामध्ये जायचे. आता ते एवढे मोठे मोठे पाय त्यांचे, त्या सरोवरामध्ये चालता चालता ते माती घासल्या जायची. त्यांनी काय झालं, ती माती गढूळ झाली, पाणी गढूळ झालं. मग ते एकमेकांच्या अंगावर टाकायचं. मग त्याच्या अंगावरची घाण त्या तलावामध्ये पडू लागली. ते स्थान एका नकराचं होतं, म्हणजे एक मगरा, नकर म्हणजे काय? मगर. त्या नकराचं ते स्थान होतं. तो मोठा वैतागला.
म्हणलं काय गजेंद्राचं, एक तर आला ते आला, आपल्या साथीदारांना आणलं ते आणलं, माझी परवानगी घेतली नाही ती नाही, माझं पाणी गढूळ करतो, ज्याला त्याला जाब विचारला पाहिजे म्हणून जाब विचारण्यासाठी जेव्हा तो गेला तेव्हा नकळत त्या गजेंद्राचा पाय त्या नकराच्या अंगावर पडला आणि त्या नकराचं अंग दाबल्या गेलं तर अजून चवताळला. जसा चवताळला त्याने जोरात त्याच्या पायाला चावा घेतला, कडकडून चावा घेतला. मात्र मत्त अवस्थेत असणाऱ्या त्या गजेंद्राला काही कळालं नाही की काय झालंय. त्याला वाटलं कुठल्या प्राण्याने पकडलं, असं असं पाय झटकण्याचा प्रयत्न केला पण ते काही निघायला तयार नाही. मग बाकीचे धावून आले, प्रयत्न केला सोडवण्याचा, पण ते स्थान त्या नकराचं होतं. प्रत्येकाचं आपल्या स्थानामध्ये बळ असतं की नाही. कुत्र्याच्या पण गल्ल्या ठरलेल्या असतात. इथून इथपर्यंत हा, तिथून पुढे तो. मग एखादं मरतुकडं कुत्रं जरी असलं त्या क्षेत्रातलं, चांगल्या धडधाकट कुत्र्याला सुद्धा रस्ता व्यवस्थित पार करू देत नाही, भुंकून भुंकून परेशान करून टाकतं. का? हे स्थान माझं आहे. तसं पाणी हे स्थान त्या नखराचं होतं. त्यामुळे गजेंद्र काय, त्याचे साथीदार जरी आले तरी तो काही तोंडातून पाय सोडायला तयार नाही. निघून गेले बाकीचे. वाईट वाटलं त्या गजेंद्राला. म्हणलं ज्यांना लहानाचं मोठं केलं, आज मला गरज पडली तेव्हा ठीक आहे, काही हरकत नाही, मी एकटा लढेन. दोघांची लढाई सुरू झाली. लढाई म्हणजे पाय सोडवून घेण्याचा गजेंद्र प्रयत्न करू लागला, नखरं काही पाय सोडायला तयार नाही. शेवटी 1000 वर्षानंतर गजेंद्राच्या लक्षात आलं की बस आता माझी शक्ती काही चालत नाही, आता मला या संकटातून भगवंताशिवाय दुसरं कोणी सोडवू शकणार नाही. आणि समोर एक उगवलेलं कमळ होतं, ते आपल्या सोंडेत पकडलं आणि भगवंताकडे फेकलं. भागवतकारांनी सुंदर वर्णन केलं आहे. सोंत सरस्रुबलेन गृहीत आर्तो दृष्ट्वा गुरुत्मतिंख उपात्तचक्रम उत्क्षिप्य सांबुजकरम गिरमाह कृच्छ्रात नारायणाखिल गुरु भगवन् नमस्ते. परमात्म्याकडे ते कमळाचं फुलं फेकलं आणि भगवंताच्या लक्षात आलं की माझ्या कुठल्या तरी भक्तांनी आर्त हाक दिलेली आहे. ते कमळाचं फूल जसं त्याला प्राप्त झालं त्याच क्षणामध्ये गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला तो आणि गजेंद्राचा उद्धार केला. इथपर्यंत भागवतामध्ये गजेंद्र मोक्ष नावाची कथा आपल्याला माहिती आहे. इथून पुढे नामदेव महाराजांनी कथा सांगितली. देव निघू लागले. गजेंद्राचा उद्धार केला आणि नक्र म्हणला, देवा कुठून आलास रे? ले वैकुंठातून आलो आहे. कशासाठी? गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी. म्हणला वैकुंठातून ह्या गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी एवढा लांब आलास? हो. फार लांबचा प्रवास झाला? हो. मग एवढा लांब आलायच ना, जसा गजेंद्राचा उद्धार केला तसा माझाही करून टाक म्हणले उद्धार. देव हसले, म्हणले तुझा उद्धार? अरे गजेंद्र माझा भक्त आहे, त्या भक्ताला तू छळलंयस 1000 वर्ष आणि वर तोड करून म्हणतोस की माझाही उद्धार कर. नक्र म्हणला, देवा गजेंद्र तुझा भक्त आहे का? हो. मग गजेंद्र जर तुझा भक्त आहे तर तुझ्या भक्ताचे पाय 1000 वर्ष पकडलेत मी. भक्ताचे पाय धरणाऱ्याला जर का तू नरकात घालत असशील तर जगभर दिंडोरा पिटून सांगेल की भक्ताचे पाय कोणी धरू नका, नाही तर देव नरकात टाकतो. नंगे से खुदा डरे. अपकीर्तीला देवही घाबरतो. देवानी नक्राचाही उद्धार केला. दृष्टांत संपला. आता मला सांगा, नक्रानं जे गजेंद्राचे पाय धरले होते ते भक्तिभावानं धरले होते का? भक्तिभावानं धरले होते का? नाही. हा माझ्या पाण्यामध्ये सरोवरात येतो, मला न विचारता येतो, माझं पाणी गढूळ करतो आणि उरोठ्याला पुरवठा माझ्या अंगावर पाय देतो. अद्दल घडवण्यासाठी केलेली कृती. जबड्यामध्ये पाय पकडले. बरोबर? बरं सांगा, गजेंद्र तरी देवाचा भक्त होता का? तो तर जलक्रीडा करण्यासाठी आला होता. मग तो कधी भक्त बनला? ज्या क्षणाला त्याच्या अंतःकरणात ही भावना जागृत झाली की या संकटातून मला भगवंताच्या शिवाय दुसरं कोणीही सोडवू शकत नाही, त्या क्षणापुरतं संतत्व त्या गजेंद्राच्या अंगात आलं आणि त्या क्षणामध्ये नक्राच्या जबड्यात गजेंद्राचे पाय पकडले होते. एवढासा क्षणभर काय, अर्धक्षण घडता संतांची संगती, तेणे होय शांती महत्पापा किंवा संत समागम एखादी ये परी, वावे त्यांचे द्वारी श्वानयाती.
एखाद्या कोणत्याही पद्धतीनं आपण संत महात्म्यांची शरणागती पत्करली तर ते आपल्याला भगवंतापर्यंत नेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल पण भगवंताची प्राप्ती झाली मग आमच्या संसाराचं काय? महाराजांनी उत्तर दिलं अभंगाचं दुसरं साधने तुटती भवाची बंधने. नाथ महाराज सांगतात तेच एकमात्र साधन आहे की त्यानं भवाची बंधनं तुटणार आहेत आणि भगवंताची प्राप्ती होणार आहे. सामान्यपणे लोकांना असं वाटतं की भगवंताची प्राप्ती झाली म्हणजे संसार सोडावा लागतो की काय. मात्र भगवंताची प्राप्ती होणं याचा अर्थ मोक्ष प्राप्त होणं हा याची देही याची डोळा संभवनीय आहे. स्वात्मसुखामध्ये नाथ महाराज सांगतात याची देही याची डोळा भोगी जे मुक्तीचा सोहळा. याच डोळ्यांनी याच देहामध्ये आमच्या मुक्तीचा सोहळा आम्ही स्वतः पाहू शकतो. म्हणजे मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो ही उक्ती सर्वथैव चुकीची आहे. याच जन्मामध्ये आमच्या डोळ्यात देखत आम्ही मुक्तीचा अनुभव घेऊ शकतो. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही मुक्ती ही आमची नवरीच होऊन बसलेली आहे आणि त्या मुक्तीबरोबर आम्ही संसार करत आहोत. ही अत्यंत वेगळ्या पातळीवरची भूमिका आहे, लक्षात ठेवा. तुमच्या आमच्यासारख्यांच्या डोक्यावरून जाणारी गोष्ट आहे आणि तसा अनुभव तर कदापि शक्य नाही. ते संतानाच येऊ अनुभव असे आहे, आपल्याला ते शक्य नाही आहेत. भवाची बंधनं तुटणार आहेत, भव तुटणार नाही. लोकांची भीती आहे की भव तुटतो की काय, मग त्यापेक्षा आपला संसार भला. बंधनं तुटणं आणि संसार तुटणं याच्यात भेद आहे. मी या संसारामध्ये नसणंच म्हणजे संसार तुटणं आणि मी या संसारात असून असल्यासारखं नसणं म्हणजे बंधनं तुटणं आहे. म्हणजे शास्त्रीय परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर साक्षी भावानं जगणं असं आपण त्याला म्हणू शकतो. की मीच मला स्वतंत्रतेनं तिराहित म्हणून बघतोय आणि मग माझंच कसं काय चालू आहे याला म्हणतात साक्षीभाव.
नाथ महाराजांचा एक भारूड आहे नाथ महाराजांचं. सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. हे साक्षी भावाचं लक्षण आहे. एकत्र कुटुंबातली एक स्त्री आपल्या नवऱ्याला सांगते की आता तुम्ही वेगळं निघा आणि मग या संसाराचा आनंद कसा आहे हा तुम्ही बघा. म्हणजे संसारामध्ये रत राहण्यापेक्षा याचा पारमार्थिक असा आपल्याला करता येऊ शकतो की संसारामध्ये राहण्यापेक्षा संसारातून थोडंसं बाजूला या आणि मग तुम्हीच बघा की आपला जो परमार्थाचा संसार चालू आहे तो कसा चालू आहे. म्हणजे साक्षी भावानं पाहणं अपेक्षित आहे. म्हणून संत भेटल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते आणि भगवंताची प्राप्ती ही मेल्यानंतर होते. हा गैरसमज काढून टाका. याच जन्मामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती शक्य आहे. नाथ महाराजांचं हे बोललेलं त्या साधकाला असं वाटलं लागलं काहीतरी नाथ महाराज त्यांच्या मनाचंच बोलत आहेत. नाथ महाराजांच्या लक्षात आलं की कदाचित माझ्या बोलण्यावरती यांनी संशय व्यक्त केला. त्यांनी सांगितलं एका जनार्दनी न घ्यावा संशय, कारण संशयात्मा विनश्यती. जो संशय घेतो तो विनाश पावत असतो, नाश पावत असतो. संशय घेऊ नको. पण तुला असं वाटतंय का की हे माझ्या मतीचं मी बोलतोय? नाथ महाराजांनी विचारलं तो आस्तिक आहे का नास्तिक आहे? म्हणले महाराज ज्या अर्थी हरीची प्राप्ती करून घ्यायची आहे त्या अर्थी मी आस्तिक आहे. नाथ महाराजांनी सांगितलं बाबा भगवंताच्या मानण्या किंवा न मानण्यावरती आस्तिकता आणि नास्तिकता अवलंबून नसते. त्याला आश्चर्य वाटलं असं कसं बोलतायत नाथ महाराज. मग कोण आस्तिक आहे आणि कोण नास्तिक आहे? नाथ महाराजांनी सांगितलं नास्तिको वेद निंदकः. जो वेदाची निंदा करतो तो नास्तिक आहे. आमच्याकडे व्याख्या काय सांगितली जाते? जो देवाला मान्य करत नाही तो नास्तिक. मात्र शास्त्राची व्याख्या काय आहे? जो वेदाला मानत नाही तो नास्तिक आहे. ऐका गंमत काय. एखादी व्यक्ती ही देवाला मानते पण वेदाला मानत नाही तर ती नास्तिक आहे. आणि एखादी व्यक्ती वेदाला मानते आणि देवाला नाकारते तरी ती आस्तिक आहे. म्हणजे जो देवाला मानतो तो आस्तिक आहेच असं नाही, तो नास्तिकही असू शकतो. मात्र जो वेदाला मानतो तो देवाला मानो किंवा न मानो तो आस्तिक आहे. मग तो म्हणाला, नाथ महाराज म्हणाले तू आस्तिक आहेस? हो. वेदाला मानतोस ना? हो. मग मी जे सांगतोय त्याला वेद प्रामाण्य आहे. अभंगाचं 3रं चरण. संतवीन प्राप्ती संतवीन प्राप्ती प्राप्ती नाही ऐशी वेद देत ग्वाही. संतांच्या शिवाय भगवंताची प्राप्ती नाही हे मी सांगतोय असं समजू नको. वेद सुद्धा अशी ग्वाही देतोय. वेद कुठे ग्वाही देतोय का? वेद ज्याच्या उच्छ्वासापासून निघालेला आहे तो परमात्मा स्वतः श्रीमद भागवताच्या 11 स्कंधामध्ये ग्वाही देतोय. मला असं वाटतं 11वाच अध्याय. न रोधयति मां योगो न सांख्यम धर्म एव च न स्वाध्यायस्तपस्ता गोनिष्ठा पूर्तिन्न दक्षिणा
व्रतानि यज्ञश्छन्दांसि तीर्थानि नियमा यमः यथा वरुंधे सत्संग सर्वसंगापहो हिमाम. इतर कोणत्याही माध्यमातून माझी प्राप्ती होऊ शकत नाही, मात्र संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ते गेले संतांची आघरा धरून साधूची आधारा अवगी आली माझी आघरा. एवं परंपरा मतप्राप्ती तैसे नव्हे सत्संगती संगे सकळ संगाते छेदिते ठाक ठोक माझी प्राप्ती पंगिस्तन होती अनेकांची. म्हणजे संत संगतीला कोणत्याही कुबडीचा आधार घेण्याची गरज नाही. संतांच्या संगतीमध्ये जायचं, इतर साधनही करण्याची गरज नाही. संतांच्या संगतीमध्ये जायचं आणि परमात्म्यापर्यंत पोचायचं. ही भूमिका नाथ महाराज सांगतात. संताविण प्राप्ती नाही ऐशी वेद देत ग्वाही. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. संत महात्मे आपले मनोरथ पूर्ण करत असतात. हां, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ही देवाजवळच असते असं नाही आहे. संतांच्याकडे पण ही शक्ती आहे. ते कोणत्याही वेळी कोणत्याही गोष्टीचा अवलंब करू शकतात. मात्र असं जर कोणत्याही गोष्टीच्या मागणीची ते पूर्तता करू लागले तर लोक त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टी मागण्यासाठी येतील. म्हणून ते कोणत्याही गोष्टीचं प्राप्ती करून देण्यापेक्षा त्यांच्याकडे देव मागायला जा, ते देवापर्यंत आपल्याला पोचवू शकतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. यथामती अभंगाचं चिंतन झालं. गरुड महाराज आमची बऱ्याच वेळापासून वाट पाहत आहेत, म्हणजे न्यायला नाही यायला. विठोबा रखुमाई प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. संतांचे पाय धरायचे, त्यांच्या शरणागतीमध्ये जायचं. त्यांच्या शरणागतीमध्ये जायचं म्हणजे कोणाच्या शरणागतीत जायचं? कोणाला म्हणायचं नाही संत, हे आम्ही बघितलं. पण संत म्हणायचं कोणाला? त्याच्याशिवाय आम्हाला कसं कळणार कोणाच्या शरणागतीमध्ये जायचं? तर संत महात्म्यांनी अनेक व्याख्या या संतांच्या करून ठेवलेल्या आहेत. संत कोणाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं नाही याच्याही व्याख्या केलेल्या आहेत आणि कोणाला म्हणायचं याच्याही व्याख्या केलेल्या आहेत. आपल्या सर्वांचं पाठ असलेलं प्रमाण, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्यांना जो आपलंसं करतो त्याच्याच ठिकाणी देव आहे आणि त्यांना संत म्हणायचं. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तेची संत ज्यांचा हित विठ्ठली, निळोबारायांचं प्रमाण. तेच संत आहेत ज्यांचं परमप्राप्तव्य भगवान श्री विठ्ठल आहे. नाथ महाराजांची व्याख्या ऐका. ज्याचे गेले कामक्रोध तोची साधू जगी सिद्ध. काम आणि क्रोध ज्यांच्या जीवनातून गेलेले आहेत तोच जगामध्ये खरा साधू आहे. काम नाही झालो पाही रिकामा.
काम नाही याचा अर्थ कुठल्याही प्रकारचा विकार नाही, कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही त्याच्याकडे. का आता कामाच्या संदर्भामध्ये तुकाराम महाराजांचंही प्रमाण आहे, नाथ महाराजांचाही दृष्टांत आहे. तुकाराम महाराजांच्याकडे एक जार स्त्री आली. अर्थात काही लोकांनी कुटाळकीनं ठरवलं की त्यांचा आपण काय करायचं, उपमर्द करायचा. त्यांना लोकांच्या समोर मान खाली घालून जाण्याची वेळ आली पाहिजे. स्वतःला संत म्हणून मिरवतात ना. एका जार स्त्रीला पाठवलं डोंगरावरती. तुकाराम महाराज भजन करत बसले होते आणि ती जार स्त्री, ती वेश्या तुकाराम महाराजांच्याकडे बघून हावभाव करू लागली, नृत्य करू लागली, नेत्रकटाक्षानं तुकाराम महाराजांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली. पण तरी तुकाराम महाराज काही आकर्षित होत नाही आहे. मग ती त्याने बोलण्याचा प्रयत्न केला, अंगचटीला येऊ लागली आणि सांगितलं तुकाराम महाराजांना, इथे कोणीच नाही आहे महाराज, मी एकटी आहे, तुम्ही एकटे आहात. तुकाराम महाराजांनी सांगितलं, जाई वो तू माते न करी साया सामी विष्णुदास तैसे न भू. आईसाहेब म्हणले तुम्ही इथून जा. तुम्हाला असं वाटतं ना मी तसा आहे? अजिबात नाही. कामामध्ये अडकण्याचा किती मोठा प्रयत्न आहे, तरीसुद्धा संत जीवन हे निर्लेप आहे, कशानेही झाकोळल्या गेलेलं नाही आहे, कोणताही डाग संतांच्या जीवनावरती नाही आहे. नाथ महाराज वयाच्या 12व्या वर्षी जनार्दन स्वामींकडे गेले. 12व्या वर्षी ते साधारण वयाच्या 22 वर्षापर्यंत 10-12 वर्ष स्वामींच्याकडे सेवेत होते. आपण गोष्ट ऐकली असेल की जनार्दन स्वामींचा हिशोब सुद्धा नाथ महाराज पाहिजे. आदिल्याची चूक झाली तर रात्र जागून काढली वगैरे वगैरे. म्हणजे काय, महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा आहे. तो पैशाचा व्यवहार सगळा नाथ महाराजांच्याकडे. सगळ्या गोष्टी जनार्दन स्वामींच्या एकनाथ महाराजांना माहिती. जसं त्या बिरबलावरती ईर्ष्या करणारी मंडळी, तसे इथे नाथ महाराजांवर ईर्ष्या करणारी मंडळी. हा आत्ता आलेला मुलगा, आम्ही इतक्या वर्षांपासून आहे, हा स्वामींच्या जवळ. बरं, तो मुस्लिमांचा कालखंड आहे. जनार्दन स्वामी हे दौलताबाद देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते, प्रमुख होते, आणि त्यांच्या हाताखालची लोक सगळी मुस्लिम मोठ्या प्रमाणामध्ये. आणि नाथ महाराज त्यांच्या जवळच आहे स्वामींच्या. बाकीच्यांना वाटायचं याला बाजूला केलं म्हणजे आपण मोकळे. मग एक कट रचला. नाथ महाराजांना बदनाम करण्याचा कट, की नाथ महाराज हे त्यांच्या इंद्रियावर विजय मिळवलेले नाही आहेत, तर ते सुद्धा इंद्रियासक्त आहेत. एका ब्राह्मणाच्या स्त्रीला गर्भवती होती, तिला कटात सामील करून घेतलं. ती धावत स्वामींच्याकडे गेली आणि सांगितलं माझ्या पोटातला गर्भ एकनाथाचा आहे. साधारणतः 18-20 वर्षांचं वय असेल नाथ महाराजांचं. दरबार भरला. नाथ महाराजांना कठड्यात उभं केलं आणि सांगितलं ह्या स्त्रीनं असा आरोप केला आहे. नाथ महाराजांनी सांगितलं महाराज मी कायम आपल्याबरोबर आहे. तुम्ही झोपल्यानंतर मी झोपतो आणि तुम्ही उठण्याच्या काही क्षण आधी मी उठतो आणि दिवसभर मी तुमच्या संपर्कामध्ये असतो. माझ्याकडून असा प्रमाद घडणारच नाही. सेवेची आवडी आराम नाही अर्धघडी सुद्धा आराम नाही आहे. अर्धघडी सुद्धा आराम नाही. माझ्याकडून हे पाप कसं घडेल? नाथ महाराजांना स्वामींनी सांगितलं मी तुझा गुरु, तू माझा शिष्य, हा भाग वेगळा. आता इथे एका स्त्रीनं तुझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला आहे, तुझ्यावर आरोप आहे, मी न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे जोपर्यंत तू काही पुरावे देत नाही तोपर्यंत तुझी निर्दोष मुक्तता मी करूच शकत नाही. नाथ महाराजांनी सांगितलं माझ्याकडे तर कोणीही प्रत्यक्षदर्शी असा साक्षीदार नाही की मी त्याला उभं करू शकेन. सगळे आनंदित झाले. ज्यांनी हा कट रचला ते आनंदित झाले, म्हणले अडकला. पण नाथ महाराज म्हणले माझ्याकडे एक पुरावा आहे, एक जण साक्षीदार आहे. सगळे एकमेकांकडे बघू लागले आपल्यातलं कोण फुटलं. सगळेजण मी नाही. पण ते विचार करू लागले एक पुरावा आहे कोण आपल्यातलं, नेमकं फुटलं कोण? एकनाथ महाराजांनी सांगितलं माझ्याकडे एक साक्षीदार आहे आणि तो म्हणजे या स्त्रीच्या पोटातला गर्भ. सगळे हसू लागले. पोटातला गर्भ कुठं साक्षीदार असू शकतो का? पण स्वामींना नाथ महाराजांवर विश्वास होता. काय सिद्ध करणार आहेस तू? नाथ महाराजांनी सांगितलं तू गर्भच सांगेल त्याच्या बापाचं नाव. कोण आहे त्याचा बाप?
नाथ महाराजांनी कृपा कटाक्षानं त्या गर्भाकडे बघितलं, त्या स्त्रीच्या पोटाकडे बघितलं आणि प्रश्न केला, बाळ तुझ्या बापाचं नाव सांग. आणि त्या गर्भातल्या बाळानं एका मुसलमानाचं नाव घेतलं. ज्या मुसलमानाचं नाव घेतलं त्याला शिक्षा झाली, त्या स्त्रीला शिक्षा झाली न झाली हा भाग निराळा, दृष्टांत संपला. संशय चारित्र्यावरती घेतला पण निर्दोष मुक्तता झाली, हा पहिला भाग. आणि संतांच्या भेटीचं फळ काय आहे? आपणासारिखे करीती. संत महात्मे भक्तांच्या डोक्यावर हात ठेवून आपणासारखे करतात, नाहीतर कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुले पदी बैसविले. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास. याच्यातला लतीफ मुसलमान जो आहे तो म्हणजे या स्त्रीच्या पोटातला गर्भ. नाथ महाराजांनी त्या गर्भाकडे फक्त कृपा कटाक्षानं बघितलं, एवढासा संपर्क संतांच्या कामी त्यांच्या कामी आला आणि लतीफ मुसलमान हे तुकाराम महाराजांनी वर्णन करावं एवढे मोठे महापुरुष बनले. विठ्ठल विठ्ठल ज्याचे गेले काम क्रोध तोची साधू जगी सिद्ध. त्यामुळे साधू कोण आहे? वस्त्रावरती जाऊ नका, वृत्तीवरती जा. एखाद्याची वृत्ती कशी आहे हे बघा आणि मग समजा हा साधू आहे की नाही. मग असा जो सत्प्रवृत्तीधारक मनुष्य आहे तो शरणागतीस पात्र आहे. त्याच्या शरणागतीमध्ये जाणं शक्य आहे आणि त्याला संत म्हणा. म्हणून अशा संतांच्या शरणागतीमध्ये गेलं तर हरीची प्राप्ती होणार आहे. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने. यथामती अभंगाचं चिंतन झालं. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे विठ्ठल महाराजांच्या माध्यमातून खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी भक्तिभावानं संपन्न होतो आहे आणि छोटी छोटी मुलं ते घडवण्याचं काम करत आहेत. खरं तर त्यांनी मला काही असं सांगितलं नाही, मात्र आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना जमेल तेवढं सहकार्य करावं. अशा लोकांच्या वाटेमध्ये आडकाठी करण्यात तर अर्थ नसतोच, मात्र अशा लोकांना सहकार्य केलं तर ह्या सगळ्या मुलांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे यथाशक्ती आपण जे काही सहकार्य करू शकतो ते खरं तर केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. यथामती अभंगाचं चिंतन झालं. झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो. श्री भगवान नवनाथांच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. औचित्य वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आत्ताच 1 वर्षापूर्वी एकनाथ महाराजांच्या समाधीला 425 वर्ष पूर्ण झाले. त्याचबरोबरीनं मागच्या वर्षी तुकाराम महाराजांना 375 वर्ष पूर्ण झाले सदैव वैकुंठगमनाला आणि ज्ञानोबारायांच्या जन्माचं हे 750वं वर्ष सुरू आहे. असं औचित्य साधत महाराष्ट्रातले अनेक नामवंत व्यक्तिमत्व या ठिकाणी आमंत्रित केलेली आहेत आणि त्यांचं श्रवण करण्याचा लाभ आपल्या सर्वांना घडतो आहे. ही अत्यंत चांगली बाब आहे. त्यामुळे यथामती अभंगाचं चिंतन झालं. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ 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 भानुदास
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष दास पायाचा आता मज उपेक्षिता नाही सत्ता तुझी नका पाहू गुण दोष दास पायाचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा नका पाहू गुण दोष भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव शांती ब्रह्मैकनाथ महाराज